काय आपल्याला सकाळी सकाळी जावं लागलं शिरोडला, ते पण उठल्या उठल्या. त्याचं कारण की आपल्याला जायचं होतं डिझेल आणायला. मग काय डोळे चोईत चोईत गेलो आपण कुठं तर डायरेक्ट शिरोळच्या पंपामध्ये. मग काय म्हणलं पंपात जाण्याच्या आधी आपला ब्लॉग सुरू करू, कारण आपण होतो काल आरेमोडला. आरेमोडून होती आपल्याला ऑर्डर, एक भरायचं होतं फर्निचर. मग त्याआधी म्हणलं जरा पोटाचं बघायला लागतं. इथं जरा फेमस वडापाव आहे, यांचा वडापाव खाल्ला आणि आलू भरायला. कसं आहे, गच्चं शोरूम होतं, तिथून मटेरियल वगैरे भरलं. वाटत येऊ मामा काय ABCDच करत होता. मग म्हणलं मामा जरा कडं नाही या. मामा जाता जाता एक बार आलताच गाडी खाली. मग म्हणलं नको ते पाप व्हायला. तिथून थोडंसं पुढे आलो. मग काय लावलं नायगावच्या दिशेनं सूर. तेवढ्यात काय आकाश भाऊची भेट झाली. भाऊला म्हणलं नको जेवायला. भाऊनं लय आग्रह केला. मग शेवटी त्यांच्या आग्रहाला मान देऊन मग बसलो आम्ही नळेगावमध्ये जेवायला. मस्तपैकी एक पनीरची भाजी घेतली. दोघांना जेवण वगैरे केलं. भाऊचा स्वभाव लय रॉयल हो. भावाची भेट लय दिवसानंतर झाली. मग काय जिरा सोडा वगैरे पिला आणि डायरेक्ट आलो घरणीमध्ये. आपल्याला जायचं होतं खरबवाडीला. मग काय म्हणलं आता सनकावीत जायला लागतंय. तिथून काय लागलो खरबवाडीच्या रस्त्याला. ह्यो लय खराब होता रस्ता. सिमेंट रोड झाल्यानं बंग 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 करत आलो. मंडपामध्ये समजा सामान वगैरे दिलं आणि निघालो वापस परतीच्या मार्गाला. मग परतीला तोच सिमेंट रोड होता. झणकावीत निघालो. वाहन तर रस्त्याने एक पण नव्हतं. डायरेक्ट आलो चापोलीमध्ये. मग म्हणलं जरासा चहा घ्यायला लागतंय. चहा वगैरे घेतला आणि शेतात येऊन मग काय मस्तपैकी झोपलो. त्यानंतर सकाळी सकाळी निघालो बघा डबा घेऊन. आपल्याला आणायचं होतं डिझेल. गेलो पंपावर. मग काय आप्पा होते. आप्पाला म्हणलं टाका 3000चं. मग काय कडक कडक नोटा दिल्या आप्पाला. तिथून डिझेल वगैरे घेऊन आलो. आल्यानंतर घरी मग काय ट्रॅक्टरला जोडलं होतं कटर. डिझेल टाकून जायचं होतं जरा लावायला. मग तेवढ्यात गहीन आला. गहीन म्हणलं आमच्या घरची लाईट गेली आहे. मग म्हणलं चल जाऊ दे भावा तुला लाईट देतो, पण तेवढं घासून दे आज. गहींना काय मस्तपैकी काम वगैरे केलं. त्यानंतर आपल्याला जायचं होतं आज बेलूरला. बेलूरला काय रुद्रच्या शेतात जायचं होतं. तिथं जाऊन थांबलो. थोड्याच वेळात त्याने आले. मग तिथून गेलो डायरेक्ट शेताकडं आणि चालू केली मग आपली कटिंग. मग काय इथं एकरभरच प्लॉट होता. हे सर्व प्लॉट वगैरे सारून घेतला. मग म्हणलं शेवटचा तास होतं, एक छान असा व्हिडिओ काढायला लागते म्हणलं. सरी एक नंबर होती, त्यामुळं कटिंग तरी एक नंबर झालं. सर्व वावर वगैरे संपलं आणि त्यानंतर जायचं होतं आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्यात. मग काय तिथं गेलो तर बघतोय तो काय 2 एकरची पट्टी होती. मग म्हणलं आता गडी लय खुश झालता, कारण लांबणीचं रान ट्रॅक्टरला भेटलं ना गडी लय खुश होते हो. त्यानंतर काय सर्व रान वगैरे पार्क केलं. मामा म्हणले तोवर जाऊन डबा आणतो घरी जाऊन. मामानं मस्तपैकी जवसाची चटणी, चपाती आणि मसुरीची डाळ आणली. म्हणलं असं जेवण शेतकऱ्याच्याच नशिबाला हो. शेंगा फेंगा होत्या दाबून जेवलं आणि मामानं लगेचच पेमेंट करून टाकले. मग म्हणलं आता तर वाघ लयच खुश झाला. खुश झालेला वाघ डायरेक्ट निघाला आता घराकडे. मग म्हणलं डायरेक्ट जाऊन अंघोळ वगैरे करू आणि जाऊ शेताकडं. शेताकडे गेलो. पप्पाला जरासा काळा डिकाशन करून दिला. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका दिवशी.